यानंतर बातमी संभाजीनगरातली। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरसह राज्यात एमआयएमने चांगली कामगिरी केली। राज्यभरात 125 पेक्षा जास्त जागा जिंकत एमआयएमने राज्यातील इतर पक्षांसमोर आव्हान उभं केलंय। त्यात आता एमआयएम जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आणि त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यात आगामी झेडपी निवडणुकीमध्ये भाजप आणि एमआयएम असा सामना रंगणार असल्याचं चित्र आहे। महापालिकेत जबरदस्त कामगिरी, आता एमआयएम झेडपीच्या आखाड्यात। संभाजीनगरात रंगणार भाजप आणि एमआयएम मध्ये मुख्य लढत। महापालिकेतील यशामुळे एमआयएमचा आत्मविश्वास दुणावला। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत एमआयएमने जोरदार यश मिळवलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 जागा मिळवल्या तर महाराष्ट्रात 125 पेक्षा जास्त जागा मिळवत प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर आव्हान निर्माण केलंय। आणि याच बळावर आता एमआयएम आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा लढवणार आहे। लोकांचा आम्हाला प्रतिसाद आहे आणि आम्ही याच बळावर जिल्हा परिषदा निवडणुकीत जिंकत प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवणार असल्याचा थेट इशारा एमआयएमच्या नेत्यांनी दिलाय। महाराष्ट्र की तकरीबन 12 जिला परिषद में चुनाव लड़ने जा रहे हैं और इन 12 जिला परिषद में चुनाव लड़ने के लिए कल 19 तारीख को सुबह 10 बजे से इम्तियाज जलील साहब के कार्यालय पर एक इंटरव्यू सेशन रखा गया है। जो इच्छुक उम्मीदवार है वो यहाँ पर आके हमसे अप्रोच हो सकते हैं, अपना इंटरव्यू दे सकते हैं। एमआयएम ने भाजपला थेट इशारा दिल्यानंतर भाजपनेही एमआयएमचा तीव्र शब्दात समाचार घेतलाय। एमआयएम शहरापुरता मर्यादित पक्ष आहे, ग्रामीणमध्ये त्यांचं काहीही चालणार नाही। सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते, त्यामुळे ग्रामीण भागात आम्हाला एमआयएमचं अजिबात आव्हान नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय। आणि संभाजीनगर महापालिकेत युती तुटल्यामुळे एमआयएमला जास्तीच्या जागा मिळाल्याचा दावा भाजप आमदार संजय केनेकर यांनी केलाय। एमआयएमचा जिल्हा परिषद आणि ग्रामीण भागात काहीच संबंध नाहीये। या खऱ्या तर रजाकारांना आम्ही शहरातच गाडू। जितके आमच्या मतविभाजनामध्ये यांनी संधी घेतली त्यांना शहराच्या बाहेर जाऊ देणार नाही। आणि ती एक मन आहे। मी इम्तियाज जलील यांना सांगू इच्छितो, सरड्याची धाव कुपाट्यापर्यंत असते, हे आमची मराठीत मन आहे। त्यांची किती मर्यादा आहे हे आम्हाला माहिती आहे। झेडपी निवडणुकीच्या मतदानाला अद्यापही 15 दिवसांचा अवधी आहे। मात्र महापालिकेतील यशानंतर संभाजीनगरमध्ये एमआयएमचा आत्मविश्वास दुणावलाय। त्यामुळे एमआयएम झेडपी निवडणुकीत भाजप शिवसेनेसमोर आव्हान उभं करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे भाजप हे आव्हान कसं पेलणार यावरच भाजपच्या विजयाची गणितं अवलंबून असणार आहेत। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।